नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो। खरं तर हा जो काही आजचा व्हिडिओ लेक्चर आहे टाइप्स ऑफ नॉवेल्स, तर हा आपल्याला अभ्यासाच्या दृष्टीने व एक्झामिनेशनच्या दृष्टीने देखील खूप महत्त्वाचा टॉपिक आहे की जो आपण साहित्य प्रकार अभ्यासला नॉवेल म्हणून त्याचे प्रकार कोणते आणि ते सगळे प्रकार या ठिकाणी स्लाइडवर तुम्ही बघू शकता। These are the types of novels as realistic, picaresque, historical, epistolary, gothic, autobiographical, allegorical, utopian, dystopian, psychological, stream of consciousness and Bildungsroman novel. These are the 11 types of novels which we are going to learn one by one in detail. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, जो काही पहिला प्रकार आहे नॉवेलचा तर तो रिअलिस्टिक नॉवेल। मग रिअलिस्टिक नॉवेल म्हणजे काय, तर थोडक्यात इट इज अ फिक्शन दॅट गिव्स द इफेक्ट ऑफ रिअलिझम। म्हणजे जो वास्तववाद असतो तर तो वास्तववादाचं चित्रण करणारी जी काही कादंबरी असते तिला रिअलिस्टिक नॉवेल असं म्हटलं जातं। थोडक्यात काय तर कॅरेक्टरच्या लाईफमध्ये ज्या काही घडणाऱ्या घटना असतात वास्तवात, तर त्या घटनांचं चित्रण या कादंबरीत केलेलं असतं। आणि या नॉवेलमध्ये जे काही कॉम्प्लेक्स कॅरेक्टर्स असतात, मग कॉम्प्लेक्स कॅरेक्टर्स म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तर कुठल्याही एका व्यक्तीचा जो काही स्वभाव असेल तर तो असा फिक्स मूड नसतो। कधी अचानकपणे एखाद्या कॅरेक्टरला राग पण येऊ शकतो, अचानकपणे तो एक अगदी खुश देखील होऊ शकतो, किंवा एखाद्या वेळेस खूप महान कार्य पण त्या कॅरेक्टरकडनं केलं जाऊ शकतं आणि तीच व्यक्ती कधी आपल्याला वाईट पण वाटू शकते। सो दिस इज कॉल्ड कॉम्प्लेक्स कॅरेक्टर्स विच वी फाउंड इन रिअलिस्टिक नॉवेल। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, त्या नॉवेलमध्ये जे काही कॅरेक्टर असतात तर त्यांचे वेगवेगळे असे मोटिव्ज असतात, उद्देश किंवा हेतू असतात की ज्यांचं मूळ आपल्याला त्या सोशल क्लासमध्ये दिसून येतं। आणि या रिअलिस्टिक नॉवेलला नॉवेल ऑफ मॅनर देखील म्हटलं जातं। मग अशा कोणकोणत्या रिअलिस्टिक नॉवेल्स आहेत तर त्याची उदाहरणं स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता। एमिली झोला यांचं द लेडीज पॅराडाईज नावाची एक रिअलिस्टिक नॉवेल खूप फेमस आहे। त्यानंतर द हिस्ट्री ऑफ टॉम जोन्स फाउंडलिंग बाय हेनरी फिल्डिंग ही देखील अतिशय नावारूपाला आलेली रिअलिस्टिक नॉवेल आहे। त्यानंतर टू किल अ मॉकिंग बर्ड बाय हार्पर ली आणि चार्ल्स डिकन्स यांची अतिशय फेमस रिअलिस्टिक नॉवेल आहे ऑलिव्हर ट्विस्ट नावाची। संधी मिळाली तर वाचा विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतरचा पुढचा आपला नॉवेलचा प्रकार आहे पिकारेस्क नॉवेल। मग पिकारेस्क नॉवेल म्हणजे नेमकं काय, तर हा जो काही शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो पिकारेस, तर तो एक स्पॅनिश वर्ड पिकारो या शब्दापासून डिराईव्ह करण्यात आलेला आहे। आणि पिकारोचा मिनिंग काय होतो तर रग मीन्स व्हॉट, त्याला आपण भटक्या किंवा मग बदमाश वगैरे या अर्थाने शब्द वापरला जातो। मग थोडक्यात पिकारेस नॉवेलमध्ये जो काही एखादं भटक्या प्रकारचं कॅरेक्टर असेल तर त्याच्या जीवनावर आधारित कथन केलेलं असतं, दॅट इज कॉल्ड पिकारेस नॉवेल अँड इट नरेट्स ॲडव्हेंचर्स ऑफ प्रोटॅगॉनिस्ट। म्हणजे त्या नॉवेलमध्ये जो प्रोटॅगॉनिस्ट असतो म्हणजे जो नायक असतो तर त्याचे जे काही ॲडव्हेंचर्स असतात त्यांचं वर्णन केलेलं असतं। अँड दिस प्रोटॅगॉनिस्ट इज ॲक्सेंट्रिक ऑर डिसरेप्युटेबल। मात्र समाजामध्ये हा जो काही प्रोटॅगॉनिस्ट दाखवलेला असतो त्या कादंबरीमध्ये तर तो भटक्या असतो, त्याचबरोबर समाजामध्ये त्याची रिस्पेक्ट होत नाही। कसा आहे तो डिसरेप्युटेबल आहे आणि स्वभावाने अतिशय विक्षिप्त आहे। तर अशा प्रकारच्या कॅरेक्टरवर बेस्ड असलेली जी काही कथा असते त्यालाच पिकारेस नॉवेल असं म्हटलं जातं। मग याची उत्तम उदाहरणं कोणती, तर जोसेफ अँड्र्यूज नावाची एक पिकारेस नॉवेल आहे हेनरी फिल्डिंग यांनी लिहिलेली। त्यानंतर मॉल फ्लँडर्स डॅनियल डेफो यांनी लिहिलेली नॉवेल आहे पिकारेस नॉवेल। आणि पिकारेस नॉवेलचं उत्तम उदाहरण म्हणजे द ॲडव्हेंचर्स ऑफ हक्कलबेरी फिन 1884ला पब्लिश्ड झाली। आणि त्या नॉवेलचे जे काही नॉवेलिस्ट होते तर ते मार्क ट्वाइन नावाचे। पिकारेस नॉवेलची तिघही अतिशय उत्तम उदाहरणं आहेत विद्यार्थी मित्रांनो, ज्यात तुम्हाला अशा भटक्या प्रकारचं कॅरेक्टर ज्याचा समाजामध्ये रिस्पेक्ट केला जात नाही
अशा व्यक्तीच्या जीवनावर आधारित असलेल्या नॉवेल्स म्हणजेच पिकारस नॉवेल. ओके, लेट्स मूव टू द नेक्स्ट टाईप ऑफ नॉवेल. हिस्टोरिकल नॉवेल. मग हिस्टोरिकल नॉवेल म्हणजे काय, तर त्याचा अर्थ आपल्याला त्या शब्दामध्ये समजू शकतो. मग काय अर्थ होऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो, भूतकाळामध्ये ज्या काही घटना घडलेल्या असतील त्या घटनांवर आधारित जी कादंबरी असते तिला आपण हिस्टोरिकल नॉवेल असं म्हणतो. म्हणजे आज जरी लिहित असले नॉवेलिस्ट तरी त्यातली जी घटना घडलेली असेल ती भूतकाळामध्ये ऑलरेडी घडून गेलेली असते आणि त्याचं वर्णन, त्याचं चित्रण या हिस्टोरिकल नॉवेलमध्ये केलेलं असतं. अँड इट अटेम्प्ट टू कन्वे हिस्ट्री ऑफ स्पिरिट, मॅनर्स, सोशल कंडिशन्स ऑफ पास्ट एज. म्हणजे जुन्या काळामध्ये, भूतकाळामध्ये ज्या घटना घडून गेल्या असतील तर त्या काळातल्या लोकांचा स्पिरिट नेमका कसा होता, ते कशा प्रकारचे मॅनर्स त्यांच्यात होते आणि सामाजिक परिस्थिती त्या पिरियडमध्ये नेमकी कशी होती, तर याचं चित्रण हिस्टोरिकल नॉवेलमध्ये केलेलं असतं. हिस्टोरिकल नॉवेलचे जे काही फर्स्ट रायटर आहेत विद्यार्थी मित्रांनो, तर ते सर वॉल्टर स्कॉट म्हणून. आता काही हिस्टोरिकल नॉवेल्स तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर दिसत आहे. द इंडस्ट्री ऑफ ह्युमन हॅपीनेस बाय जेम्स हॉल. त्यानंतर हिस्टोरिकल नॉवेलचं दुसरं उदाहरण नेपोलियॉनिक वॉर्स बाय G.A. हेन्टी. त्यानंतर इव्हॅनो नावाची जी काही नॉवेल आहे 1820ला पब्लिश्ड झालेली, तर ती सुप्रसिद्ध हिस्टोरिकल नॉवेलिस्ट वॉल्टर स्कॉट यांनी लिहिलेली विद्यार्थी मित्रांनो. तर हा जो काही प्रकार आहे हिस्टोरिकल नॉवेल, तर या नॉवेलला प्रारंभ करणारे जे काही पहिले हिस्टोरिकल रायटर होते तर ते वॉल्टर स्कॉट. ओके, चला तर आता चौथा प्रकार आपल्या नॉवेलचा आपण अभ्यासूया, एपिस्टोलरी नॉवेल. मग विद्यार्थी मित्रांनो, एपिस्टोलरी नॉवेल म्हणजे नेमकं काय, तर एपिस्टोला नावाचा जो काही लॅटिन वर्ड आहे तर त्या लॅटिन वर्डपासून हा एपिस्टोलरी शब्द डिराईव्ह करण्यात आलेला आहे. जसं पिकारोपासून पिकारस नॉवेल, तसं एपिस्टोलापासून एपिस्टोलरी नॉवेल. ओके, एपिस्टोलरी हा शब्द डिराईव्ह करण्यात आलेला आहे. मग याचा नेमका अर्थ काय होतो, तर याचा अर्थ होतो अ लेटर, म्हणजे जे पत्र वगैरे आपण एकमेकांना जुन्या काळामध्ये पाठवायचो. मग एपिस्टोलरी नॉवेल नेमकी काय असते, इट इज अ नरेटिव्ह प्रेझेंटेड थ्रू अ सिरीज ऑफ करस्पॉन्डन्स ऑर अदर डॉक्युमेंट्स. मग थोडक्यात काय विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारच्या नॉवेलमध्ये जे काही कथन व्हायचं विद्यार्थी मित्रांनो, तर त्यातले कॅरेक्टर एकमेकांना पत्रव्यवहार करायचे आणि त्या पत्रांद्वारे कथेचा उलगडा होत असे. त्यानंतर काही डॉक्युमेंट्सद्वारे देखील आपल्याला त्या कथेचा उलगडा होत असे एपिस्टोलरी नॉवेलमध्ये. आणि डायरी एंट्रीज नावाचा जो काही फॉर्म होता तर तो त्या काळामध्ये अतिशय पॉप्युलर म्हणजे प्रसिद्ध झालेला होता. सो दिस इज कॉल्ड अ एपिस्टोलरी नॉवेल, जी आपल्याला त्या पत्रांच्या माध्यमातून जे कॅरेक्टर्स एकमेकांना पाठवायचे त्यातून स्टोरी नेमकी काय त्याचा उलगडा व्हायचा आणि पत्रांचा यूज केल्यामुळे त्याला एपिस्टोलरी नॉवेल असं म्हटलं जातं. मग एपिस्टोलरी नॉवेल्स कोणकोणते, तर पामेला नॉवेल अतिशय प्रसिद्ध सॅम्युअल रिचर्डसन यांनी लिहिली, ते उत्तम उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो एपिस्टोलरी नॉवेलचं. त्यानंतर ड्रॅक्युला नावाची नॉवेलसुद्धा फेमस आहे या प्रकारातली आणि डायरी एंट्रीजचा मी ऑलरेडी उल्लेख केलेला आहे ॲज यू कॅन सी इन द इमेज. नाव लेट्स मूव टू द नेक्स्ट टाईप ऑफ द नॉवेल, गॉथिक नॉवेल. मग गॉथिक नॉवेल म्हणजे नेमकं काय, तर अतिशय साधा आणि सोपा अर्थ आहे विद्यार्थी मित्रांनो याचा. तुम्ही त्या इमेजेसवरनं पण गेस करू शकतात की गॉथिक नॉवेल इज अ नॉवेल विच इन्क्ल्यूड्स टेरर, मिस्ट्री, हॉरर, थ्रिलर, सुपरनॅचरल, डूम, डेथ, डिके, हॉन्टेड बिल्डिंग्स. म्हणजे ज्या नॉवेलमध्ये जादू, टोना, तंत्र, मंत्र, दहशत, रहस्य म्हणजे जे गूढ असतं ते, किंवा एखादी भीती दर्शवणारा चित्रपट देखील आपण पाहिलेला आहेत, हॉरर फिल्म्स, भयपट, चित्तथरारकता त्या ठिकाणी असते, रोमांचक स्टोरी असते, एखाद्याचा दुर्दैव किंवा मृत्यू किंवा कुणाला तरी शिक्षा त्या ठिकाणी फरमावली जाते, डेथ, डिके एखाद्या गोष्टीचा नाश होतो, एखाद्याचा मृत्यू त्या ठिकाणी दर्शविला जातो, किंवा मग हॉन्टेड बिल्डिंग्स म्हणजे थोडक्यात काय, तर झपाटलेला चित्रपट कदाचित तुम्ही मराठी चित्रपट बघितला असावा, त्यात तात्या विंचू दाखवलेला आहे बघा, तर तो हॉन्टेड बिल्डिंग्स या प्रकारामध्ये येऊ शकतो. अशा प्रकारचे विषय ज्या नॉवेलमध्ये समाविष्ट असतात विद्यार्थी मित्रांनो, दॅट इज कॉल्ड गॉथिक नॉवेल. ओके, मग
मग गॉथिक नॉवेल्सची उदाहरणं कुठली, कोणकोणते नॉवेल्स आहेत, तर फ्रँकस्टीन नावाची फेमस नॉवेल आहे जी मेरी शेली यांनी लिहिलेली आहे. इट इज अ गॉथिक नॉवेल. त्यानंतर ॲनी रॅडक्लिफ यांनी लिहिलेली द मिस्ट्रीज ऑफ उडॉल्फो. ड्रॅक्युला देखील अतिशय फेमस गॉथिक नॉवेल आहे, लव नेवर डाईज. आणि हॉरॅस वॉल्पोल यांची द कासल ऑफ ऑट्रँटो अतिशय फेमस नॉवेल आहे विद्यार्थी मित्रांनो. गॉथिक नॉवेल प्रकारात या सगळ्या मोडतात. नेक्स्ट टाईप ऑफ नॉवेल इज ऑटोबायोग्राफिकल नॉवेल. मग सर्वप्रथम ह्या नॉवेलचा प्रकार समजून घेण्यापूर्वी ऑटोबायोग्राफी आणि बायोग्राफी या दोघांमधला फरक आपण समजून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, ऑटोबायोग्राफी म्हणजे काय, तर ज्यात जो ऑथर असतो म्हणजे लेखक, तर त्यांचं जीवनातलं स्वतःबद्दलचं वर्णन असतं, दॅट इज अ ऑटोबायोग्राफी. आणि बायोग्राफी म्हणजे काय, तर जेव्हा मी दुसऱ्याबद्दल दुसऱ्याच्या जीवनातल्या घटना लिहिणार, दॅट इज कॉल्ड अ बायोग्राफी. ओके. मग ऑथर नेमकं काय करतात, तर ही चेंजेस प्लेसेस अँड नेम ऑफ कॅरेक्टर्स. मग स्वतःच्या जीवनाबद्दल लिहायचं तर स्वतःचं नाव न वापरता लेखक काय करतात, दुसऱ्या कॅरेक्टरची नावं यूज केलेली असतात. त्यानंतर कदाचित त्या गावांची नावं पण त्या ठिकाणी चेंज केलेली असतात. ही मे चेंज ऑर अवॉइड सर्टन डिटेल्स ऑफ हिज लाईफ. त्यानंतर ऑटोबायोग्राफिकल नॉवेलमध्ये स्वतःच्या जीवनाबद्दल जरी लिहिलेलं असेल ऑथरने किंवा नॉवेलिस्टने, तरी काही गोष्टी डिटेलमध्ये त्यांच्या जीवनाबद्दल ते त्या ठिकाणी नरेट करत नाहीत. असं पण होऊ शकतं. ऑर इट मे ऑर मे नॉट बी इन द फर्स्ट पर्सन नरेशन. मग प्रथम पुरुषी नरेशन केलेलं असतं, तर ते असू पण शकतं किंवा नसू पण शकतं. तर अशा प्रकारचे स्वतःच्या जीवनाबद्दल माहिती देणाऱ्या ज्या काही नॉवेल्स असतात त्यांना ऑटोबायोग्राफिकल नॉवेल असं म्हटलं जातं. मग त्यातलं उत्तम उदाहरण आहे सगुणा नावाची नॉवेल. इट इज द फर्स्ट ऑटोबायोग्राफिकल नॉवेल इन इंग्लिश बाय अन इंडियन वुमन, कृपाबाई. तर ही पहिली आत्मचरित्रावर आधारित कादंबरी आहे विद्यार्थी मित्रांनो, सगुणा नावाची. त्यानंतर सन्स अँड लवर्स, व्हेरी फेमस नॉवेल बाय D.H. लॉरेन्स, डेव्हिड कॉपरफिल्ड, चार्ल्स डिकन्स यांची या तिघही ऑटोबायोग्राफिकल नॉवेल्स लिटरेचरमध्ये खूप फेमस आहेत. त्यानंतर पुढचा प्रकार नॉवेलचा आहे ॲलेगोरिकल नॉवेल. मग ॲलेगोरिकल नॉवेल म्हणजे नेमकं काय, तर रूपकात्मक कादंबरी. इट इज अ स्टोरी, इट बियर्स मोर दॅन वन लेवल ऑफ मिनिंग. म्हणजे जो काही अर्थ दिलेला असतो तर तो डबल मिनिंग असतो, तो आपल्याला समजून घ्यायचा असतो. जसं विद्यार्थी मित्रांनो फिगर ऑफ स्पीचमध्ये मेटॅफर फिगर ऑफ स्पीच आपण ऑलरेडी अभ्यासलेली आहे. तर जो हिडन मिनिंग आपण फाइंड आउट करतो तसा मिनिंग या ठिकाणी फाइंड आउट करायचा असतो, दॅट इज अ ॲलेगोरिकल नॉवेल. सरफेस मिनिंग ऑफ नॉवेल इज डिफरंट फ्रॉम द सिम्बॉलिक मिनिंग ऑफ इट. मग खऱ्या अर्थाने ही नॉवेल सिम्बॉलिक असते विद्यार्थी मित्रांनो. जो सरफेस मिनिंग असतो म्हणजे जे काही कॅरेक्टर्स आपल्याला दिसतात तर ते सरफेस मिनिंग असतो विद्यार्थी मित्रांनो. मात्र त्यांच्या पाठीमागे जो हिडन मिनिंग लपलेला असतो तो खऱ्या अर्थाने सिम्बॉलिक असतो, अँड दॅट इज कॉल्ड ॲलेगोरिकल नॉवेल. मग तो कोणकोणत्या विषयांवर बेस्ड असतो, तर पॉलिटिकल, रिलिजियस, हिस्टॉरिकल ऑर फिलॉसॉफिकल. मग सरफेस मिनिंग काय विद्यार्थी मित्रांनो, जे आपल्या डोळ्यांना दिसतं कॅरेक्टर्समध्ये ते. ओके. आणि सिम्बॉलिक म्हणजे काय, तर त्यातून जो काय आपण अर्थ काढतो दॅट इज अ सिम्बॉलिक. या प्रकारच्या ॲलेगोरिकल नॉवेल्स कोणकोणत्या, तर विल्यम गोल्डिंग यांची लॉर्ड ऑफ द फ्लाईज, द पिलग्रिम्स प्रोग्रेस, जॉन बनियान यांची. आणि ह्या प्रकारातली अतिशय सुप्रसिद्ध जर नॉवेल असेल तर ती ॲनिमल फार्म बाय जॉर्ज ऑरवेल. जयंता घोष यांची देखील एक ॲलेगोरिकल नॉवेल फेमस आहे जिचं टायटल आहे नो शॅडो रेन. तर या स्क्रीनवरच्या सगळ्या नॉवेल्स विद्यार्थी मित्रांनो ॲलेगोरिकल प्रकारात मोडतात. त्यानंतर पुढचा आपला नॉवेलचा प्रकार आहे युटोपियन डायस्टोपियन नॉवेल. याचा नेमका अर्थ काय होतो, तर इट इज अन इमॅजिनरी कम्युनिटी ऑर सोसायटी पजेसिंग आयडियल क्वालिटीज. थोडक्यात काय विद्यार्थी मित्रांनो, तर जी काही कम्युनिटी दाखवलेली असते तर ती इमॅजिनरी असते सोसायटी, परंतु सगळ्या ज्या काही गोष्टी असतील तर त्या अशा आदर्श दाखवल्या जातात.
परंतु त्या समाजातील लोक, त्या लोकांमधला प्रमुख सगळेच हे सगळ्याच बाबतीत आदर्श असतील असं नाही, बरोबर. आणि मग ह्या गोष्टीची तुलना कोणाशी केलेली आहे तर नॉवेलशी. मग नॉवेलचे जे काही सगळे इलेमेंट्स आहेत मग ते सगळेच आदर्श असतील का, म्हणजे त्या नॉवेलबद्दल सगळंच चांगलं आहे असं सांगितलं जातं, अशा प्रकारचं वर्णन केलं जातं, दॅट इज अ युटोपियन नॉवेल. अशा प्रकारच्या नॉवेलचे जे काही लिटररी थीम्स असतात तर ते कोणत्या प्रकारचे असतात, स्पेशली सायन्स फिक्शन और स्पेक्युलेटिव्ह फिक्शन. मग स्पेक्युलेटिव्ह फिक्शन म्हणजे काय तर आजच्या प्रेझेंट कंडिशननुसार अंदाज केला जातो की पुढचं फ्युचर नेमकं कसं असणार आहे, दॅट इज अ स्पेक्युलेटिव्ह फिक्शन. मग युटोपियन कोणकोणत्या नॉवेल्स फेमस झालेल्या आहेत तर द गिवर, लुईस लॉरे यांनी लिहिलेली. त्यानंतर एव्हरनोन नावाची युटोपियन नॉवेल फेमस झालेली विद्यार्थी मित्रांनो, इमी स्मिथ या नॉवेलिस्टने लिहिलेली. त्यानंतर पुढची कादंबरी आहे लुकिंग बॅकवर्ड, त्यानंतर फॉर प्लेजर इत्यादी सगळ्या युटोपियन नॉवेल्स आहेत. त्यानंतर 9वा प्रकार आपल्या कादंबरीचा तो म्हणजे सायकोलॉजिकल नॉवेल. मग सायकोलॉजिकल नॉवेल म्हणजे नेमकं काय विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारच्या कादंबरीमध्ये जे काही मुख्य पात्र असतं प्रोटॅगॉनिस्ट, तर ते एक विचार करत बसलेले असतात. ज्या काही जुन्या घटना घडलेल्या असतील त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा विचार त्यांच्या मनात येतो. इंटरनल लाईफबद्दल ते विचार करत असतात, मनात विचारांचं चक्र चालू असतं. त्यानंतर त्या विचारांच्या आधारे त्या विचारांना ते ॲनालाइज करतात, त्यांचं विश्लेषण करतात. मुख्य नायक किंवा इतर जे काही पात्र असतात तर त्यांचे इंटरनल व एक्सटर्नल जे काही फॅक्टर असतील त्या बाबतीत मनात विचारचक्र चालू असतं. मग अशा प्रकारच्या मनाशी रिलेटेड जे काही विषय असणारे नॉवेल्स असतात विद्यार्थी मित्रांनो, दॅट इज कॉल्ड सायकोलॉजिकल नॉवेल. मग अशा कोणकोणत्या सायकोलॉजिकल नॉवेल्स होऊन गेलेल्या आहेत, द पोर्ट्रेट ऑफ अ लेडी बाय हेनरी जेम्स, त्यानंतर गुड बाय मिस्टर चिप्स, लॉर्ड जिम नावाची सायकोलॉजिकल नॉवेल अतिशय फेमस आहे, जोसेफ कॉन्रॅड यांनी लिहिलेली. आणि पुढचा जो काही प्रकार आहे विद्यार्थी मित्रांनो, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल, तर हा देखील त्या सायकोलॉजिकल नॉवेलचा पुढचा प्रकार आहे. आता ही जी काही फ्रेज आहे विद्यार्थी मित्रांनो, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस, तर ती विलियम जेम्स नावाच्या नॉवेलिस्टने फाइंड आउट केलेली आहे, त्यांनी शोधून काढलेली आहे. मग कुठून शोधून काढली तर प्रिन्सिपल्स ऑफ सायकॉलॉजी नावाचा जो काही प्रबंध त्यांनी पब्लिश केला 1890 मध्ये, तर त्यातून स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस ही फ्रेज त्यांनी शोधून काढली. आणि त्याचा अर्थ काय होतो, इट मीन्स फ्लो ऑफ थॉट्स. नॉवेलिस्टच्या मनामध्ये ज्या काही पूर्वी घडलेल्या घटनांच्या आठवणी येतात तर त्या नॉवेलमध्ये नरेट केल्या जातात, मात्र त्या सिक्वेन्स वाईज नसतात. जशा आठवणी नॉवेलिस्टच्या मनामध्ये, ऑथरच्या मनामध्ये ज्या पद्धतीने येत जातात त्याच पद्धतीने त्यांचं वर्णन नॉवेलमध्ये केलं जातं. रायटिंग करताना जी घटना अगोदर आठवली, कदाचित पहिली जी घडलेली असेल घटना ती शेवटीसुद्धा आठवू शकते, मग शेवटी ते लिहितील. शेवटची एखादी घटना असेल ती अगोदर एक नंबरला सुद्धा येऊ शकते, मध्येच कुठेतरी घडलेली घटना शेवटून दुसऱ्या क्रमांकावर सुद्धा लिहिली जाऊ शकते. म्हणजेच थोडक्यात काय, मनात येईल त्याप्रमाणे घटनांची मांडणी ज्या नॉवेलमध्ये होते तिला स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल असं म्हटलं जातं. मग अशा प्रकारच्या स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल फेमस नॉवेल्स आहेत, त्यांची उदाहरणं मी या ठिकाणी स्क्रीनवर दिलेली आहेत. तर जेम्स जॉयस यांची सुप्रसिद्ध नॉवेल युलिसिस नावाची जी स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल आहे. डॉल्वे नावाची एक नॉवेल आहे विद्यार्थी मित्रांनो, व्हर्जिनिया वुल्फ यांची. आणि टू द लाईट हाऊस, व्हर्जिनिया वुल्फ ह्या स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस टेक्निक यूज करण्यासाठी खूप फेमस नॉवेलिस्ट आहेत. त्यानंतर शेवटचा नॉवेलचा प्रकार तो म्हणजे बिल्डंगस रोमन नॉवेल. मग बिल्डंगस रोमन याचा अर्थ आपण पहिले समजून घेऊया. त्याचा अर्थ होतो विद्यार्थी मित्रांनो ग्रोथ, ज्याला आपण डेव्हलपमेंट म्हणतो. इट इज अ फिक्शनल बायोग्राफी ऑर ऑटोबायोग्राफी. मग बिल्डंगस रोमन नॉवेल ही बायोग्राफी देखील होऊ शकते किंवा ऑटोबायोग्राफीसुद्धा होऊ शकते. या दोघांचा अर्थ मी अगोदरच तुम्हाला एक्सप्लेन केला. दुसऱ्यांच्या जीवनाबद्दल जे लिहिलं जातं ते बायोग्राफी, आणि स्वतःच्या जीवनाबद्दल जेव्हा रायटर किंवा ऑथर लिहितात दॅट इज अ ऑटोबायोग्राफी. मग
नेमक्या या नॉवेल्स कशा संदर्भात असतात, तर इट इज कन्सर्न विथ ग्रोथ ऑफ प्रोटॅगॉनिस्ट माइंड, स्पिरिट अँड कॅरेक्टर्स फ्रॉम देअर चाइल्डहूड टू अडल्टहूड. म्हणजे जे मुख्य पात्र असतं नॉवेलमध्ये त्यांचा नेमका मानसिक विकास कसा झालेला आहे किंवा सकारात्मक विचार किंवा विकास कसा झाला. ओके, अगदी लहानपणापासून प्रौढ होईपर्यंत त्यांच्यामध्ये काय ग्रोथ झाली. तर अशा प्रकारचं चित्रण ज्या नॉवेलमध्ये केलेलं असतं विद्यार्थी मित्रांनो, त्याला बिल्डंगस रोमन नॉवेल असं म्हटलं जातं. मग याची उदाहरणं कुठली, तर हेनरी फिल्डिंग यांचं द हिस्ट्री ऑफ टॉम जोन्स नावाची जी काही नॉवेल आहे तर ती बिल्डंगस रोमन नॉवेल आहे. कारण त्या ठिकाणी मेन कॅरेक्टरची ग्रोथ दाखवलेली आहे. टू किल अ मॉकिंग बर्ड नावाची दुसरी नॉवेल आहे जी बिल्डंगस रोमन नॉवेल आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण 11 जे काही नॉवेलचे प्रकार होते ते या ठिकाणी अभ्यासले. आता पुढे द फर्स्ट हाफ ऑफ 20th सेंचुरी अ कल्ट ऑफ पल्प मॅगझिन बिकेम पॉप्युलर. त्यानंतर झालं काय विद्यार्थी मित्रांनो, 20व्या शतकातल्या पूर्वार्धात पल्प मॅगझिन नावाचं जे काही नियतकालिक होतं तर ते खूप प्रसिद्ध होतं. त्यात नेमकं काय काय दिलेलं असायचं, तर फंटास्टिक फिक्शन फॉर जनरल एंटरटेनमेंट ऑफ मासेस वॉज प्रिंटेड ऑन चीप पल्प पेपर. म्हणजे त्या चीप पल्प पेपरवर अतिशय कल्पनारम्य अशा कथांचं वर्णन केलेलं असायचं, जो त्या ठिकाणी असलेल्या लोकांसाठी एक करमणुकीचा भाग त्या काळात झालेला. अँड पल्प फिक्शन एरा प्रोव्हाइडेड अ बिल्डिंग ग्राउंड फॉर डिटेक्टिव्ह नॉवेल सायन्स फिक्शन. मग विद्यार्थी मित्रांनो, या पल्प फिक्शनने काय केलं, त्या पिरियडने एक चांगल्या प्रकारचं ग्राउंड निर्माण केलं. कुठल्या प्रकारच्या कादंबऱ्यांसाठी, तर डिटेक्टिव्ह अँड सायन्स फिक्शन. ॲव्हेंजर्स नावाची जी काही सिरीज आहे विद्यार्थी मित्रांनो, कदाचित तुम्हाला कल्पना असेल, तर ती सायन्स फिक्शनवर आधारित आहे. सायन्स फिक्शन म्हणजे नेमकं काय विद्यार्थी मित्रांनो, जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं, स्पेक्युलेटिव्ह जॉनरा आहे तो, अँड विच डील्स विथ इमॅजिनेटिव्ह कन्सेप्ट्स. म्हणजे काल्पनिक संकल्पना त्या सायन्स फिक्शनमध्ये असतात. म्हणजे पुढे भविष्यामध्ये नेमकं आपलं फ्युचर कसं असणार आहे, पुढे नेमकं काय होणार आहे, तर या विषयांचा अंतर्भाव अशा प्रकारच्या नॉवेलमध्ये असतो. इट इज व्हेरी इंटरेस्टिंग टॉपिक सायन्स फिक्शन. आणि आता तर विद्यार्थी मित्रांनो, प्रेझेंटमध्ये जे काही मूवीज वगैरे प्रोड्यूस होतात तर त्या अशा प्रकारच्या विषयांवर खूप इंटरेस्टिंग असतात. मग कुठल्या प्रकारच्या इमॅजिनेटिव्ह कन्सेप्ट असतात, तर फ्युचरिस्टिक सेटिंग. मग सायन्स फिक्शनच्या ज्या काही नॉवेल्स आहेत विद्यार्थी मित्रांनो, किंवा आताचे लेटेस्ट मूवीज, तर फ्युचरिस्टिक सेटिंग असते. म्हणजे पुढे भविष्यात काय होणार अशा प्रकारच्या कादंबऱ्यांमध्ये सेटिंग काय काय, तर उंच उंच टॉवर्स किंवा स्पेसशिपचा यूज केलेला असतो. सी यू एस्टरडे नावाची मूवी आहे. फ्युचरिस्टिक सायन्स अँड टेक्नॉलॉजी, स्पेस ट्रॅव्हल, टाईम ट्रॅव्हल, पॅरलल युनिव्हर्सेस, एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल लाईफ अँड सायंटिफिक इनोव्हेशन्स. या सर्व इमॅजिनेटिव्ह कन्सेप्ट या सायन्स फिक्शनमध्ये यूज केलेल्या असतात. ओके, मग त्या नॉवेलची सेटिंग एखाद्या स्पेस क्राफ्टमध्ये असेल, उंच टॉवरमध्ये असू शकते, किंवा एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल लाईफ म्हणजे एलियन वगैरे प्रकार जो काही आपण कोई मिल गया चित्रपटात बघितलेला आहे, ॲज यू कॅन सी इन द लास्ट इमेज. तर अशा प्रकारच्या विविध वेगवेगळ्या सेटिंग्स यूज केल्या जातात या नॉवेलसाठी किंवा मूवीजसाठी. इंटरस्टेलरसुद्धा अतिशय फेमस आहे विद्यार्थी मित्रांनो सायन्स फिक्शनमध्ये. तर जे काही पॅरलल युनिवर्स मी तुम्हाला सांगितलं मगाशी, पॅरलल युनिवर्सेस, तर अशा प्रकारची सेटिंग असते. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे विश्व त्या ठिकाणी या इंटरस्टेलर चित्रपटात दाखवण्यात आलेले आहेत, की प्रत्येक विश्वातलं जे काही जीवन आहे व्यक्तींचं ते फार वेगवेगळ्या प्रकारचं आहे. समजा पृथ्वीवर जर लोकसंख्या खूप प्रमाणापेक्षा जास्त झाली तर नेमकं पृथ्वीवासियांना कुठल्या ग्रहावर, जवळच्या ग्रहावर जाऊन राहायला मिळेल, तर जो काही ब्लॅक होल नावाचा प्रकार आहे, तर अशा प्रकारे तिथे डॉक्टर डॉन म्हणून आहेत त्या चित्रपटामध्ये. तर ते मेन कॅरेक्टरला गायडन्स करतात, की नासाचे बरेचसे सायंटिस्ट पाठवण्यात आलेले आहेत वेगवेगळ्या ग्रहांवर वेगवेगळ्या प्रकारच्या अभ्यासासाठी, की कोणत्या ठिकाणी पृथ्वीतलावरील लोक लवकरात लवकर हॅबिटेबल प्लेस त्या ठिकाणी शोधू शकतील किंवा तिथे जाऊन ते राहू शकतील. तर ती स्टोरी निश्चितच तुम्ही यूट्यूबला इंटरस्टेलर नावाचं
नावाचा चित्रपट तुम्ही बघा, तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर सायंटिफिक इनोव्हेशन जे काय आहेत विद्यार्थी मित्रांनो, तर त्याचाही या ठिकाणी समावेश होतो. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे काय, तर क्रिश नावाचा हिंदी चित्रपट कदाचित तुम्ही पाहिला असावा, ऋतिक रोशन यांचा. रोहित मेहरा या नावाचं कॅरेक्टर त्यांच्या वडिलांचं जे कम्प्युटर इंजिनियर होते त्याने असं एक कम्प्युटर क्रिएट केलं होतं, म्हणजे तो सायंटिफिक इन्व्हेन्शनमध्ये मोडतो की ज्याच्याद्वारे माणसाला आपलं स्वतःचं फ्युचर दिसू शकतं, म्हणजे फ्युचर कम्प्युटर. तर त्याच मूवीमध्ये नसरुद्दीन शहा अतिशय फेमस विलनचा रोल करणारे प्रोटॅगॉनिस्ट म्हणून कॅरेक्टर होतं, डॉक्टर आर्या नावाचे. तर त्यांनी त्या रोहित मेहराला कॅप्चर केलं आणि असं फ्युचर दाखवणारं कम्प्युटर म्हणजे सायंटिफिक इन्व्हेन्शन करायला भाग पाडलं. ते त्यांनी केलंसुद्धा. आणि जेव्हा स्वतः पाम ठेवून त्यांचं फ्युचर बघितलं तर त्यांच्या लक्षात आलं की अरे यांचाच मुलगा म्हणजे दुसरा ऋतिक रोशन येऊन त्यांना किल करतोय. तर दॅट कम्स इन सायंटिफिक इनोव्हेशन. ॲव्हेंजर तुम्हाला चांगलं माहिती आहे, टर्मिनेटर, अशा प्रकारचे जे काही मूवीज लेटेस्ट तर ते सायन्स फिक्शनवर बेस्ड आहेत. विद्यार्थी मित्रांनो, सायन्स फिक्शनवर आधारित अतिशय सुप्रसिद्ध जी काही नॉवेल आहे तर ती फ्रँकस्टीन नावाची आहे, जी मेरी शेली यांनी 1823 मध्ये पब्लिश केली. इट वॉज अ फर्स्ट नॉवेल बेस्ड ऑन सायन्स अँड टेक्नॉलॉजी. मग विद्यार्थी मित्रांनो, सायन्स आणि टेक्नॉलॉजीवर आधारित जी काही नॉवेल होती तर ती फ्रँकस्टीन नावाची बाय मेरी शेली. सायन्स फिक्शन फ्लरिश इन सेकंड हाफ ऑफ द 19th सेंचुरी, म्हणजे 19व्या शतकाच्या उत्तरार्धात सायन्स फिक्शन हा जो काही लिटरेचरचा प्रकार आहे तर तो खूप फ्लरिश्ड झाला. मग त्यात डिटेक्टिव्ह फिक्शन इज सब जॉनरा ऑफ क्राईम अँड मिस्ट्री फिक्शन. क्राईमवर आधारित ज्या काही नॉवेल विद्यार्थी मित्रांनो तर त्याचा एक सब जॉनर म्हणून डिटेक्टिव्ह नॉवेल्स होत्या. इन्व्हेस्टिगेटर्स, डिटेक्टिव्ह प्रोफेशनल और अमॅच्युअर इन्व्हेस्टिगेट क्राईम ऑफन अ मर्डर. मग क्राईम नॉवेलसाठी आपल्याला चांगली कल्पना आहे की आगाथा क्रिस्ती नावाच्या जे काही नॉवेलिस्ट आहेत तर अशा प्रकारच्या नॉवेलसाठी डिटेक्टिव्ह अँड क्राईम नॉवेलसाठी त्या खूप फेमस आहेत. जो काही क्राईम असायचा तो डिटेक्टिव्ह, तो प्रोफेशनल असू द्या की अमॅच्युअर म्हणजे हौशी असू द्या, तर ते इन्व्हेस्टिगेट करायचे. कुठल्या प्रकारचा क्राईम इन्व्हेस्टिगेट करायचे, स्पेशली मर्डर. त्याची उदाहरणं द्यायची झाली विद्यार्थी मित्रांनो तर फ्रँकस्टीन नावाची जी काही नॉवेल आहे बाय मेरी शेली ती सायन्स फिक्शनवर आधारित आहे. त्यानंतर आगाथा क्रिस्ती यांची द बॉडी इन द लायब्ररी डिटेक्टिव्ह नॉवेल आहे, विच इज बेस्ड ऑन क्राईम. ओके, तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण या आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये द टाईप्स ऑफ नॉवेल इन डिटेलमध्ये अभ्यासले. त्यानंतर सायन्स फिक्शन जो प्रेझेंट कंडिशनमध्ये अतिशय इंटरेस्टिंग लिटरेचरचा भाग आहे, ज्याच्यावर आधारित खूप लेटेस्ट मूवीजसुद्धा आलेले आहेत, ज्यात भविष्य नेमकं मानवजातीचं कसं असणार आहे ते पिक्चरायझेशन केलेलं असतं. तर निश्चितच तुम्हाला ज्या ज्या मी मूवीज सांगितल्या तर त्या यूट्यूबला मी सर्च केलं तर तुम्हाला बघायला मिळतील. आजचा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. स्वतःची काळजी घ्या, कारण नसताना कुठेही बाहेर जाऊ नका आणि स्वतःला अतिशय हेल्दी आणि सेफ ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच विद्यार्थी मित्रांनो लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.